लातूर शहर पोलीस सध्या ऍक्शन मोड मध्ये असून लातूर शहराला विविध ठिकाणी वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर लातूर शहर पोलिसांनी एक वेगळा उपक्रम राबवत वैभवनगर खाडगावड परिसरामध्ये वैभवनगर मध्ये दहशत माजवणाऱ्या 3 आरोपींची आज धिंड काढण्यात आलेली आहे. आपल्यासोबत शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी आहेत, आपण त्यांची जाणूया. सर, काय नेमकं प्रकार आहे? 2-3 दिवसापूर्वी दगडफेक तोडफोड झाली. सदर घटनेमध्ये आपण तात्काळ गुन्हा नोंद केलेला आहे. गुन्हा नोंद क्रमांक 82/2026, कलम 332, 189, 190, 191, त्याचबरोबर 74 BNS यासह कलम 425 आर्म्स ऍक्ट या कलमान्वये गुन्हा नोंद केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण अभिषेक जावके जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्यावर यापूर्वीचे गुन्हे आहेत, त्याला आपण 56 ची सुद्धा कारवाई केलेली आहे. 56 प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव त्याचा चालू होता, त्याच दरम्यान त्यांनी हा गुन्हा केलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर अजून कडक कारवाई आम्ही करणार आहोत. शहरात एकत्रित बघायला गेलं तर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचं कशा पद्धतीचं पाऊल असणार आहे? पोलीस प्रशासन यापूर्वी पहिलं काम करत आहे आणि यापूर्वी अजून जोरात कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी, त्याचप्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, या कारवायातून आरोपींवर वचक ठेवत आहोत आणि ठेवण्यात यशस्वी होईल. आणि नागरिकांना असं सांगणं आहे की कोणी घाबरायचं कारण नाही. लातूर पोलीस दल माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि यापूर्वी भविष्यात करत राहील. तरी होते शिवाजीनगर पोलिसांचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी सांगितलेलं आहे की नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. अशा पद्धतीची दादागिरी लातूर शहरात चालू येणार नाही, अशा पद्धतीचं विधान देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर. काय केलेलं आहे? लोकांना आपण धारणा देणार नाहीत. पोलीस स्टेशनचे वेळोवेळी तुम्ही सहकार्य कराल. लातूर पोलीस सांगतायत आरोपींना कोणीही पाठीशी घालणार नाही, म्हणजे तो कितीही मोठा असू दे. आपण पाहतोय लाईव्हमध्ये हेच ते आरोपी आहेत. Thank you.